प्रश्न हा आहे की गेल्या 3 महिन्यामध्ये 3 मोठी प्रकरणं महाराष्ट्रात झाली. एक अक्षय शिंदेच्या बाबतीत कोर्टाने मत नोंदवलं. सोमनाथ सूर्यवंशीची निर्गुण हत्या झाली आणि संतोष देशमुखची निर्गुण हत्या झाली. माझ्या दृष्टीने हे 3 खून आहेत आणि तिन्ही खुन्या ज्यांनी कोणी हे खून केले आहेत ते कोणी असो त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे आणि ज्यांचा खून झालाय त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आता परभणीमध्ये कोणीच बोलायला तयार नाही. काही निवडक लोक आहेत महाराष्ट्रामध्ये जे परभणीवरती बोलतात. का? सोमनाथ सूर्यवंशी माणूस नाहीये, त्याला आई नव्हती, पोटचा गोळा हलवल्याचं त्याच्या आईला दुःख होत नसेल. ती एक आई आहे जिने सांगितलं की मला 10 लाख रुपये नको तुमच्या सरकारचे, मला माझा पोरगा परत द्या. मला सांगा सरकारने कधी गांभीर्याने घेतलं सोमनाथ सूर्यवंशीला? किंबहुना विधानसभेमध्ये उत्तर देण्यात आलं की तो श्वासोश्वासाच्या त्रासामुळे मेला. खरा सोमनाथ सूर्यवंशी ह्याला निर्घुणरित्या मारण्यात आलं आणि तसा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे की तो बेदम मारहाणीत बसलेल्या धक्क्यामुळे मेला. अच्छा, तो कुठे मेला सांगायला तयार नाहीत. तो मेलाय, तो कारागृहात मेलाय, तो पोलीस लॉकअप मध्ये मिळालाय. मग तो कसा मेला, किती वाजता मेला, त्याला औषध कधी दिलं, त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं कधी? काही उत्तर, कुठलेही उत्तर सरकार द्यायला तयार नाही. म्हणून काही समविचारी संघटना, आंबेडकरवादी संघटनांनी लॉंग मार्च काढला. परभणी ते नाशिक 400 किलोमीटर चालत आले. सरकारला तोपर्यंत जाग आली नाही. पण काल नाशिकमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत गेला आणि सरकारने मग आपले हस्तक धाडले आणि मग त्यांना खोटे नाटी आश्वासने दिली आहेत. ते परदेशी शिखर परदेशी नावाचे IAS ऑफिसर आहेत, त्यांच्या सहीनी. एवढे दिवस काय करत होतात? सोमनाथ सूर्यवंशी मरून आज जवळजवळ 2.5 महिने व्हायला आले. सरकार झोपलं होतं का? या सरकारला छोट्या समाजाबद्दल काहीच वाटत नाही का? तो काय अशिक्षित पोरगा होता का? लॉचा विद्यार्थी, कट्टर आंबेडकरवादी, कट्टर. मी कोरोनामध्ये आजारी होतो, तो माझ्या ओळखीचा नाही, पाळखीचा नाही. पण जेव्हा मी खूप गंभीररित्या आजारी आहे आणि कदाचित माझ्या वाचण्याची क्षमता कमी आहे, तेव्हा या सोमनाथ सूर्यवंशीने ट्विट केलं होतं आणि फेसबुकवर लिहिलं होतं की जितेंद्र आव्हाड हा लढवय्या योद्धा आहे, हा लढवय्या कार्यकर्ता आहे, ही लढाई हा जिंकेल. तो सोमनाथ सूर्यवंशी हा माझा विचाराने भाऊ लागतो. कोणाला खंत न खेद त्याच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नव्हतं. आज जेव्हा मुंबईकडे आगेकूच होणार आहे म्हणल्यावर सरकारने काहीतरी उद्योग केले आणि मग काहीतरी लिहून दिलेलं आहे. माझ्याकडे ते पत्र पण आहे. आज कशी काय सस्पेंड करता तुम्ही लोकांना? आधी का नाही केले? अधिकारी गुन्हेगार नव्हते? हे प्रकरण दडपण्यासाठी म्हणून सरकार दलालांचा हस्तकांचा उपयोग करताय. आम्ही हे प्रकरण असं दाबलं जाऊ देणार नाही. कोण होता उमाप? कोणी केला लाठीचार्ज? कोणी केलं कोम्बिंग ऑपरेशन? त्याची काय उत्तर नाही द्यायची. जे IPS ऑफिसर याला जबाबदार आहेत, ज्यांनी लाठीचार्जचा खून काढला, ते दोषी नाहीत? 4 हवालदारांना काढून टाकलं, काम संपलं? असं नाही होणार. अक्षय शिंदे मागासवर्गीय समाजाचा, त्याला नाही देणार? कोर्टात त्याच्या आई वडिलांना सांगायला लावता की आम्हाला खटला नाही चालवायचा? अरे काय, कुठल्या लेवलला चाललंय हे सगळं? मला हिंदी पिक्चर मधला डायलॉग आठवेल लोकांना, क्या गरीबों की जान जान नहीं होती. आम्ही लढू, अक्षय शिंदेसाठी पण लढू, आम्ही सोमनाथ सूर्यवंशीसाठी पण लढू आणि संतोष देशमुखसाठी पण लढू. खून आहे आणि कोणाचाही खून असो, सूर्यवंशीसाठी पण लढू आणि संतोष देशमुखसाठी पण लढू. खून आहे आणि कोणाचाही खून असो, जो कोणी खून करतो त्याला सजाही झालीच पाहिजे. विशेष दूतांनी जाणीवपूर्वक मोर्चा चिरडा तुम्ही वक्तव्य केलेले, तुमचा नक्की रोख कोणाकडे? माझा रोख नाही, ते पेपर तुम्ही शोधा ना. तिथे कोण गेलं होतं, एवढे दिवस ते कुठे होते, आधी का नाही गेले? आणि ते असं कसं म्हणू शकतात की जाऊ द्या, माफ करा. अरे वा, हे म्हणजे साधू संतांची औलाद आहे. माफ करा, खुन्याला माफ करा.
त्या पोटच्या गोळगा गेला त्या बाईच्या, सेकंड इयरला म्हणजे लॉ करत असलेला विद्यार्थी हातातनं जातो आणि आपण खुशाल बोलायचं माफ करून टाकावं. अरे वा, माफ करा. तुमच्या घरातला कोण मेला तर असं खुनात माफ करावं काय? सांगा ना संतोष देशमुखच्या घरच्यांना जाऊन, जाऊ द्या माफ करा वाल्मिक कराडला. का तिथे राजकीय समीकरण जुळत नाहीत ना, म्हणून वाल्मिक कराड. आणि इथे काय आपलं राजकारणाशी घेणं देणं नाही, माफ करून टाका. वाल्मिक कराड पण दोषी, त्याचा आका पण दोषी, संतोष सूर्यवंशीला मारणारे पण दोषी आणि अक्षय शिंदेला मारणारे पण दोषीच. बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसार न्याय समान असतो. खटला मागे घेतलेला आहे, काय वाटतं त्यांच्या विरुद्ध दबाव वगैरे टाकला? मी महाराष्ट्राला एक उदाहरण देऊ इच्छितो. ज्यांनी राजीव गांधींची हत्या केली त्यांना सगळ्यांना फाशी शिक्षा झाली. त्याच्यानंतर प्रियांका गांधी जेलरकडे गेल्या, त्यांनी त्या आरोपींची भेट घेतली आणि त्यांना माफ करा, यांना फाशी देऊ नका, यांना जिवंत राहू द्या आणि यांना सोडा आता. पण कायद्याने त्यांना फाशी दिलेली होती, ती फाशी रद्द नाही करता आली. तुमच्या मनावर नसतं. कायद्याच्या दृष्टीने जो खून करतो तो गुन्हेगार असतो आणि त्याला त्या गुन्ह्याची सजा कायदा देतं. हे जे कोणी येडे आहेत, ज्या येड्यांच्या डोक्यात कोणीतरी खुळ घातलं की यांना खटला मागे घ्यायला लावा, ते काय वरती बसलेले जजेसनी हा खटला खणून काढलाय. त्या जजेसनी सांगितलं की हा खून आहे. त्यांनी सांगितलं बॅलिस्टिक रिपोर्ट, म्हणजे जेव्हा बंदुकीची गोळी लागते तेव्हा ती किती अंतरावरनं लागली आहे हे ठरवण्यासाठी काय केलं जातं, तर बंदुकीची गोळी ज्यांनी छिद्र पडतं त्याच्या बाजूला दारू किती पसरलेली आहे ह्याच्यावरनं ते किती लांबनं मारली हे समजतं. आणि हे तर ते म्हणतात की असं जवळनं मारलं ठाक. अशा वेळेस ते काय कोर्टात जाऊन तुम्ही काय जाणार, खटला आम्ही मागे घेतो, संपला. कोर्टाने सांगितलं ना हा खून आहे, कोर्ट एकदा सांगते की खून आहे, तेव्हा त्याला तर खटला पुढे चालणारच. हा मूर्ख कोण सल्लागार यांचा, ज्याने सांगितलं की खटला मागे घ्यायसाठी कोर्टात जा, त्यांच्या आईवडिलांना कोर्टात पाठवा. पॉलिटिकल दबाव, सामाजिक दबाव, आर्थिक दबाव, सगळा दबाव त्याच्या आईवडिलांवर टाकला गेला. ज्याची आई सांगते की अहो तो फटाका वाजवू शकत नव्हता, तो आमचा पोरगा काय बंदुकीला हात लावेल, त्याची आई सांगते की खटला मागे घ्या. आम्ही काय वेडे आहोत काय? महाराष्ट्रातील लोक काय दूधखुळी आहेत की त्यांच्या आई वडिलांवरती प्रचंड दबाव टाकण्यात आला हे लोकांना कळत नाही का? उद्या सोमनाथ सूर्यवंशीची आई पण म्हणेल की जाऊ दे, ज्या आईने सांगितलं की तुमचे 10 लाखाची भीक मला नको, माझा पोरगा मला परत द्या, तुम्ही असा किती जणांशी खेळ खेळणार आहात? या महाराष्ट्र सरकारचा माझा प्रश्न आहे की असा खेळ किती जणांशी खेळणार आहात तुम्ही? हे तर संतोष देशमुखांचे कुटुंबीय कणखरपणाने उभे राहिलेत म्हणून, नाही तर त्याचाही खेळ खंडोबा करून टाकला असता तुम्ही लोकांनी.